नमस्कार मंडळी, टेस्टी चव कुक विथ प्रांजली या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारी गोष्ट, ते म्हणजे चॉकलेट. तर आपल्या आजच्या रेसिपीचं नाव आहे खजूर चॉकलेट बाईट्स. जेव्हा केव्हा माझ्या मुलांना चॉकलेट खायची क्रेविंग होते ना, तेव्हा मी हे खजूर चॉकलेट बाईट्स देते. काय होतं ना, मार्केटमध्ये खूप विविध प्रकारचे चॉकलेट्स असतात, पण सगळेच चॉकलेट्स असे हेल्दी नसतात. मग मुलांना हेल्दीही हवं आहे आणि त्यांच्या मनपसंतीचंही द्यायचं आहे. तर असे हेल्दी खजूर चॉकलेट्स बाईट्स दिले ना, तर मुलंही खुश आणि आपणही खुश. तर चला मग आपल्या आजच्या चॉकलेटी आणि क्रीमी रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथे खजूर चॉकलेट बाईट्स बनवण्यासाठी 250 ग्रॅम म्हणजेच पावशेर एवढे काळे खजूर घेतलेले आहेत. त्याचसोबत अर्धी वाटी एवढे बदाम, 2 ते 3 चमचे एवढं तूप आणि डार्क चॉकलेट. मी इथे मोरडे कंपनीचं डार्क चॉकलेट घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही कोणत्याही कंपनीचं डार्क चॉकलेट घेऊ शकता. तर पहिल्यांदा आपल्याला हे बदाम ना तुपामध्ये रोस्ट करून घ्यायचे आहेत, म्हणजे असे थोडेफार फ्राय करून घ्यायचे आहेत. बघा इथे एक मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तूप टाकणार आहोत आणि त्यामध्ये तूप गरम झाल्यानंतर आपण जे बदाम घेतलेले होते ते टाकून त्याला शॅलो फ्राय करणार आहोत. आपण बदाम जोपर्यंत शॅलो फ्राय करायचे आहेत तोपर्यंत ते क्रंची होत नाहीत आणि त्याचा रंग थोडासा अजून डार्क लालसर होत नाही तोपर्यंत. या चॉकलेटमध्ये ना बदाम छान असे क्रंची झाले पाहिजेत, ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. तुम्ही लक्षात ठेवा, आपले बदाम ना मस्त असे तुम्ही क्रंची भाजून घ्या. बारीक गॅसवरती तुम्ही व्यवस्थित असे भाजून घ्या. तुम्ही ते बघू शकता, बदाम असे मधून फुटू लागलेत, त्याच म्हणजे बदाम आपले क्रंची होत आहेत. आपले बदाम मस्त असे शॅलो फ्राय झालेले आहेत आणि क्रंचीही झालेले आहेत. आता ते मी थंड करण्यासाठी ठेवलेले आहेत. तोपर्यंत आपण इथे आपल्या खजूरमधली बी काढून घेऊयात. तुम्ही इथे बघा, जो खजूरचा मागचा भाग असतो तोही मी इथे काढून घेतलेला आहे. आता एका सुरीने खजूरला मधोमध अशी उभी चीर करून आपण त्यामधील बी काढून घ्यायची आहे. खजूर हा पूर्णपणे आपला ओपन करायचा नाही, तर मधोमध अशी छोटीशी एक चीर पाडून आपण त्यामधून खजूरची बी बाहेर काढून घेऊयात. मी इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित खजूरची बी काढून घ्या. तुम्ही इथे बघा, मी सर्व खजूरच्या बी व्यवस्थित अशा काढून घेतलेल्या आहेत. मी इथे एकही खजूर असा पूर्णपणे ओपन केलेला नाही आहे. तुम्ही ते एक लक्षात घ्या, मी ही चॉकलेटची पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप सांगितली आहे, त्याचप्रमाणे तुम्ही करायची आहे. आता आपले बदाम थंड होत आहेत, आपल्या खजूरची बी काढून झाले. आता इथे आपण डार्क चॉकलेट मेल्ट करण्यासाठी घेऊयात. तर इथे मी सुरीने डार्क चॉकलेट आपलं मस्त असं बारीक चिरून घेते. तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं डार्क चॉकलेट आपलं बारीक करायचं आहे, त्यामुळे ते लवकर मेल्ट होण्यास मदत होते. तुम्ही इथे बघा, मी डार्क चॉकलेट पूर्णपणे असं बारीक करून घेतलेलं आहे. ते आता मी एका काचेच्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते. आता इथे आपण डार्क चॉकलेट मेल्ट करायला ठेवणारच आहोत, पण त्याआधी आपण जे खजूर मधून चिरून घेतलेले होते आणि जे आपण बदाम फ्राय करून घेतलेले होते, ते फ्राय बदाम आपण खजूरच्या मध्ये असे व्यवस्थित असे भरून घ्यायचे आहेत. तुम्ही बघा, मी व्यवस्थित असे खजूरच्या मध्ये बदाम भरून घेते. जर तुमचा एखादा खजूर जास्तच जर ओपन झाला असेल तर तुम्ही असं दाबून ते व्यवस्थित फिक्स करू शकता. मी ते सर्व बदाम खजूरच्या मध्ये असे व्यवस्थित असे फिल करून घेतलेले आहेत. आता हे बाजूला ठेवूयात आणि आता आपण तुम्ही ते बघा, एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. ज्या आकाराचा किंवा ज्या साईजचा तुमचा बाउल असेल त्याच साईजप्रमाणे ॲडजस्ट होईल असं तुम्ही पातेलं घ्या. आता गरम पाणी करण्यासाठी ठेवलेल्या पातेल्यावरती काचेच्या बाउलमध्ये आपण डार्क चॉकलेट ठेवायचं आहे आणि ते हळूहळू असं चमच्याने फिरवत ते मेल्ट करून घ्यायचे. तुम्ही बघा, अगदी 2 ते 3 मिनिटातच ना आपलं चॉकलेट मेल्ट होण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. तुम्ही ती काळजी घ्या की आपलं चॉकलेट पूर्णपणे स्मूथ असं मेल्ट झालं पाहिजे. तुम्ही ते बघू शकता, मी चॉकलेट पूर्ण असं स्मूथ होईपर्यंत मेल्ट केलेलं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सीही बघू शकता.
हे बघा, आपलं चॉकलेट इथं स्मूथ असं मेल्ट झालेलं आहे. आता आपण जे खजूर बदामने फिल करून ठेवलेले आहेत ते पटपट असे आपण यामध्ये डिप करून घेणार आहोत. ही प्रोसेस थोडीशी तुम्हाला फास्ट करावी लागेल, कारण ना आपलं चॉकलेट ना लगेच असं फ्रीज होण्याची शक्यता असते. त्यामुळे मी इथे व्यवस्थित चमच्याने फिरवून चारी बाजूला खजूरच्या आपण चॉकलेट लावून घ्यायचं आहे आणि असं चमच्यानेच एका डिशमध्ये आपण याला काढून घ्यायचं आहे. तुम्ही इथे काळजी घ्या की खजूरला चारी बाजूला आपलं जे डार्क चॉकलेट आहे ते व्यवस्थित असं कोट झालं पाहिजे. तुम्ही ते बघा, मी अशाच प्रमाणे आपले सर्व खजूर चॉकलेटमध्ये डीप करून व्यवस्थित असे कोट करून घेतलेले आहेत. आता याला आपण 15 ते 20 मिनटं फ्रीझरमध्ये असंच ठेवून देऊयात. पंधरा ते 20 मिनटानंतर तुम्ही इथे बघा, आपले चॉकलेट व्यवस्थित असे फ्रीज झालेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही चॉकलेट्स केले ना, तुमची मुलं रोज बाहेरचं चॉकलेट जे खातात ना ते विसरून जातील आणि त्यांना हेल्दी असं आणि त्यांच्या मनमर्जीप्रमाणे मस्त असं चॉकलेट मिळेल. तुम्ही हे चॉकलेट्स जवळपास आपण 1 ते 1.5 महिना एवढं मस्त असं एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीझरला स्टोअर करू शकतो आणि हवं तेव्हा आपल्या मुलांना देऊ शकतो. फक्त मुलांसाठीच नाही तर तुम्ही डाएटवर असाल तर तुम्हाला कधी गोड खायची क्रेविंग झाली ना तर हे चॉकलेट तुम्ही नक्की असं हेल्दी व्हर्जनमध्ये ट्राय करू शकता. हे चॉकलेट खूप छान लागतं. त्याचं टेक्स्चर असं मस्तपैकी सॉफ्ट आणि क्रंची असतं आणि मी तुम्हाला सांगू शकत नाही की हे चॉकलेट खूप छान किती छान लागतं असं, कारण की तुम्ही हे करून बघायचे आणि मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे की तुमचे चॉकलेट खजूर बाईट्स कसे झालेले होते आणि हे नक्की करून बघा. आणि अशाच नवनवीन आणि डेलिशियस रेसिपींसाठी टेस्टी चव कुक विथ प्रांजली या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय. थँक्स फॉर वॉचिंग.